मराठी हॉटस्पॉट। हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। हॅलो 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 रे रिटर्न वाढवा आवाज येतो। हॅलो राम हॅलो दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती पावे धावून नियागरा राहे धरुनिया थरा कीर्तनाचे वाटे बराडिया ऐसा लोटे तुका म्हणे घडे पूजा नाम देव जोडे पावे धावून गरा राहे धरुनिया थरा विडावलं विढावलं चार पाच टाळकर हे तर या हे मधले इकडे येते ना टाळाचा आवाज पोचत नाही इथपर्यंत या इकडे हे अलीकडलेच आहे इथले या चार पाच जण इथं तुम्ही थोडं हॅलो या इथं उभा राहा माग सारखा अलीकडे इकडे महायोग पीठे तटे विमरद्या वरमुंडरिका यदातून मुनिंद्रे समागत्यदिष्टन्दमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन
ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुलादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देवमान्य संतमान्य जगमान्य भक्ती ज्ञान वैराग्य यांचा त्रिवेणी संगम संप्रदायाचे कळस श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार आजच्या अभंगातून भगवंत कुठं राहतात याचं उत्तर देतात. आणि हा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता घेण्याचं कारण बोलताना हळूच हा लक्ष्मी आईच्या दरबारामध्ये परंपरेने चालत आलेला भव्य दिव्य नामयज्ञाला 5वं वर्ष आणि तृतीय दिवस समस्त ग्रामस्थ होणारे कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक नियोजक उपस्थित सर्व रती महारथी व्यक्तिमत्व संत महंतांच्या आशीर्वादानं गोड कार्यक्रमाला स्वरूप आणि ज्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा भव्य दिव्य नामयज्ञाचं रोपट हे सुंदर फुललेलं आहे. आमचे जीवलग मित्र आणि आता ते होनाळीकरच होतेत का काही कळा ना आम्हाला. इतकं गावचं त्यांच्यावर प्रेम आणि त्यांचं गावावर प्रेम असे आमचे परम मित्र जीवलग मित्र उपमास संपते. मित्रत्व कसं असावं हे त्यांच्याकडं पाहून शिकावं. जे प्रकाशजी महाराज साठे यांचं 7 दिवस आपण सकल संत कथा त्यांचं जीवनचरित्र पाहत आहोत. गेल्या वर्षी रामायण कथा होती. असे साठे महाराजांनी फोन केला म्हणले होनाळीची तारीख माऊली घ्यावीच लागेल. मी इतक्याला आमच्या तारखा शक्यतो टाळतोच पण साठे महाराजांनी फोन केल्यावर मित्राला नाही म्हणता येत नसतं. आणि त्यांचं माझ्यावरही प्रेम आहे. इतकं प्रेम आहे आमचं काही बी सोबतच होतं. आमच्या गाड्या बी सारख्याच आहेत. आमचं मोबाईल बी जवळपास सारखं ना आमचं क्लिपासुद्धा सारख्याच होते. पण हे प्रेम असतं. आणि असे आमचे साठे महाराज फार आणि सकल संत कथा 7 दिवस गोड कार्यक्रमाचं निरूपण आणि त्यांच्याच या मार्गदर्शनाखाली हा भव्य दिव्य नामयज्ञ ज्यांची सुंदर साथ भजन सम्राट नारायणजी महाराज खिल्लारी गुरुजी सुंदर साथ केली सुंदर चाल म्हणली. तसेच हरिभक्तपरायण भजन सम्राट संतोजी महाराज वनवे महाराजसुद्धा उपस्थित आहेत. तसेच आमच्यासोबत आलेले पालवे महाराज असतील सगळेच गायक वादक दराडे महाराज रामेश्वर महाराज अंगद महाराजसुद्धा उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद. आणि ज्यांनी सुंदर मृदुंगाची साथ तर इथून पुढे रोज आपल्याला त्यांचं ऐकाय मिळणार आहे अशी आमची भावकी. मृदुंग महर्षी म्हणलं तरी थोडंच आहे असे भरतजी महाराज पटाडे या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. गायक वादक रिअलचेलच कशाचीच कमतरता नाही. अगदी सगळे वजनदारच व्यक्तिमत्व आहे. गाणारे तसेच वाजवणारे तसे सगळे कीर्तनकार मंडळी महाराज स्वतः टाळ घेऊन येत. संतोष महाराज आहे गुरुजी हे सगळीच महाराज मंडळी सर्व बाळ टाळकरी तरुण टाळकरी कीर्तन उपस्थित सर्व क्षेत्रातून आलेले व्यक्तिमत्व आणि आपल्या गावचे असणारे तरुण तडफदार आमचे सरपंच साहेब त्यांनी सुद्धा बऱ्याच दिवसापासून संपर्क फोन माऊली लवकर या टायमिंगला आहे असे आमचे परमार्थच नाही. कार्यक्रम असले तर कोणीही फोन करेन पण कार्यक्रम नसताना सुद्धा त्यांचा मला अधूनमधून संपर्क चालू असतो. असे आमचे पंचाळ साहेब सरपंच त्यांनाही धन्यवाद. तसेच दुसरे आमचे नंदू भाऊ त्यांचे आभार. आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे असे गणपतजी बिरादार त्यांचे आभार.
कीर्तनाला विविध क्षेत्रातून आलेले मान्यवर सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार सहकार व्यापार कला क्रीडा कृषी टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चौपदार शिष्णेवाले माता भगिनी महिला मंडळ पुरुष मंडळ सर्व सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटामुगदी अध्यक्ष सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन आजी माजी अन्नदाते सौजन्यदाते झाले सगळे हा सगळ्यांना धन्यवाद आणि शेवला प्रारंभ विठ्ठल अभंग तुकोबारायांचा 4 चरणाचा आहे. भगवंत कुठं राहतो याचं उत्तर देणार आहे. अभंग फार सुंदर आहे. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. माऊली ज्ञानोबारांनी 13व्या अध्यायामध्ये साधूची 26 लक्षणं सांगितली. या 26 लक्षणाचा सार जगद्गुरु तुकोबार आहे. आज 3 शब्दात घेतात. विठ्ठल दया क्षमा शांती. आता दया म्हणजे काय, क्षमा म्हणजे काय, शांती म्हणजे काय. दया कुणाकडे होती, क्षमा कुणाकडे होती, शांती कुणाकडे होती. दया म्हणलं की ज्ञानोबार आहे, क्षमा म्हणलं की तुकोबार आहे, शांती म्हणलं की नाथ बाबा. विठ्ठल तेथे देवाची वस्ती. तिथं देव राहतो. कुठं? दया क्षमा शांती. आणि माऊलीची सुंदर होई. जेत जेत संपत्त्याने दया दोन्ही वस्ती आल्या एके ठाया तेथे जाण धनंजया विभूती माझी. जिथं संपत्ती आहे तिथं मी नाही, जिथं संपत्ती अधिक दया आहे तिथंच मी. हेच तुकोबाऱ्याच्या अभंगात सांगतात. विठ्ठल जेवण सगळ्यांचे झालेच आहे ना. टाळी जोरदार वाजवा, फ्रेश बसा, अरे आनंदी. आई सगळीकडं इतकं सुंदर नाम येत नाही. स्वर्गाच्या धर्ममंडपामध्ये बसल्यासारखं वैभव, पाऊस बी पुरेपुरे, आणि तरी माणसं काय काय हित येऊन अशी बसतात. आनंदी जागा ना. आता मस्त कपाशी जाळली, सोयाबीन जळलं, पण आता निसर्ग चिंता करून काय महागारी येणार आहे का. आनंदी राहायचा, हसून खेळून. एक माझ्या कीर्तनाला हसतच नव्हतं. मला का हसं नाही ते, मला माझ्यावर कर्ज आहे, मग आम्ही फेडाव का काय. कर्ज काय कुणावर बी होतं काय. उत्पन्नाच्या तुलनेत राहणीमान ठेवा, कर्ज होईन का. 10 रुपये कमान 5 खर्च करा, 5 स्टॉकला ठेवा, कर्ज होईन का. 10 कमी तो नी चिप येतो. बिस्लरी 20ला झाली. कर्ज होणारच ना. केसाला भांगपट्टी, राहायला झोपटपट्टी, फेरायला फटफटी, खायला पानपट्टी, प्यायला हातबट्टीन, कर्ज फेडाय सोसायटी. चेअरमन म्हणतो, चेअरमन काय करील. आई का कर. आणि खरं माझे देवीकडे प्रार्थना आहे. आता आई जे आपले आपण सगळे लेकरे, देवीने सगळ्यांनाच मोकळं करावं, कर्ज कोणाच नसावं. आणि चुकून एखाद्यावर झालं कर्जाचं कधी टेन्शन घ्यायचं नाही. होऊन दे कर्ज, ज्याच्यावर कर्ज तेवच खरा मर्द. कर्जावाली म्हणते ना, आता शिका आधार देणारा महाराज भेटलाय. नाहीतरी आधार हा संप्रदाय आधार देण्यासाठी. टाळी जोरदार वाजवायची. दया माझ्या ज्ञानोबारायांकडे होती. किती दया. वाईट विचार पंडितांच्या डोक्यामध्ये माजलं तरीही ज्ञानोबाराने समाजाला ज्ञानाचं अमृत पाजलं. 7 वर्षाच्या मुक्ताईचं बोलणं माझ्या ज्ञानोबारांना साजलं. आणि आपल्या भावासाठी माऊलीने पाठीवरच मांड भाजलं. हे भक्तीचं प्रकरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलं. मग खिडकीतनं बघणाराचं गुबू गुबू वाजलं. आकल बंद झाली. मुलं होती 4 आणि मांडे झाली 5. ज्यांनी खापर मिळू दिलं नाही, मुक्ताईने काय बघता काका, यान बसा पंक्तीला. ज्या व्यक्तीनं मांडव बांधण्यासाठी खापर मिळू दिलं नाही त्या व्यक्तीला माझ्या ज्ञानोबाने संत नामदेवांचं गुरु करून ठेवलं. ज्ञानोबाऱ्यांच्या जीवनातले दया आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, जिथं दया क्षमा शांती तिथंच भगवंत अभंगाच्या पहिल्या. दया क्षमा शांती, दया क्षमा शांती,
दया पाहिजे जीवनामध्ये. माऊलींच्या जीवनामध्ये दया आहे. चांगदेव वाघाव बसून आल्यानंतर सुद्धा माऊलीने स्वतःचा मोठेपणा कृतीतून दाखवला, शब्दातून नाही. किती दया होती. चांगदेव काय सामान्य होता का? हातात होता नागन, बसाय होता वाघ. पण माऊली भिंतीवर बसून आले हे बघून चांगदेवाच्या पोटात पडली आग. मुक्ताई म्हणे चांगदेवाचा शांत केला राग. मग मुक्ताई म्हणते चांग्या काय मागायचं असेल तर माग. ते म्हणतो आई आता मागायचा राहिलाच कुठं भाग. गुरु पुत्र झालो. किती दया माझ्या ज्ञानोबऱ्याच्या. सज्जनाला सज्जन कुणी करेल, पण दुर्जनाला सज्जन करण्याची ताकद ह्या 3 दैवी संपन्न गुणामध्ये. आणि माऊलींच्या जीवनातली दया 5 जणांतून प्रगट होती. जे खळांची तया सत्कर्मी. जे खळ आहेत त्यांची वाईट बुद्धी जाऊ आणि ते सुद्धा सज्जन हो, ते सत्कर्माला लागू. ही माझ्या ज्ञानोबऱ्यांची मागणी. दया ज्ञानोबर आहे. क्षमा तुकोबर आहे. किती क्षमा. दगडो बसून तुकोबाऱ्यांचं भजन चालून एक जण तिथून काय तुकाराम महाराज उठलं की येणं टाळण गंजन बुकन हरिपटन बसले भजन करीत. चांगल्याला पहिल्यापासून त्रास आहे. अरे आम्ही एवढी जीव तोडून टाळवा जेतो, आम्हाला तरी का नीट बोलतात. मराठवाड्यात आता पाऊस नव्हता तो आम्ही तिकडे गेलो म्हणजे तुमच्यामुळेच पाऊस गेला. आणि कोल्हापूरला गेले म्हणजे तुमच्यामुळेच पूर आला. आम्ही काय केलं समान नीट बोलत. मला एक मला महाराज कीर्तन करताना धोतर का घालता. मग आम्ही काय बरमुड्यावर कीर्तन करावं का? आडव्यातच कशी शिरत्यात काय कळा. एक मला तुकाराम महाराजांना याला इमान आलं तर मग इमान कुठे उतरेल तुझ्या बापाच्या वावरात. गरुडाला काय जागा लागते काय उतराय. सूक्ष्म रूपांतर चांगल्याला परवा एक भेटलं. काय नाव आहे मला ज्ञानेश्वर माऊली. मग त्या माऊलीने भिंत चालवली. माझं तर कंबरच बसलो. म्हणलं गाडी जमते भिंत भिंत नाव बदलून ठेवू. नाव कसं चालव भिंत. म्हणलं जरा हाडवच दिसतंय. मग जशाच तसंच वागावलं. चालवतो भिंत. म्हणलं कधी. म्हणलं मी ज्ञानदेव आणि तू चांगदेव. माऊलीने भिंत कधीच मला चांगदेव वाघाव बसून आले. म्हणलं माझ्याकडून तू वाघाव बसून ये, मी इकडून भिंत आणतो. मला वाघ कसं जमन. मग ही तरी कसं जमन. एवढं सोपं आहे का. चालविने भिंत मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.